श्रीराम. प्रपंच असो, परमार्थ असो, विवेक आणि वैराग्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे बघा आपल्या जीवनात. कारण तुम्ही थोडंसं पहा, संतांना आणि आपल्याला आपण जर सेग्रिगेट करायचा प्रयत्न केला तर ह्याच गुणांमुळे संत संतत्वाला आणि परिपूर्णतेला आणि दैवत्वाला पोचतात. हे अगदी आणि निश्चित खरं आहे. संतांच्या परिपूर्णतेच्या मागे हे तर खरं कारण आहे ना, त्यांच्या अंगी खरं विवेक, खरं वैराग्य असतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ते दैवत्वाने परिपूर्ण असतात. समर्थ तर स्वतः वैराग्याची विवेक वैराग्य संपन्न होतेच, वैराग्याची मूर्ती होतेच. पण त्यांनी स्पेसिफिकली विवेक वैराग्याबद्दल सुद्धा आपल्याला दासबोधात फार सुंदर बोध केलाय बघा. त्यांनी दशक 12 मधील 4थ्या समासात विवेक आणि वैराग्याबद्दल आपल्याला फार सुंदर समजावून सांगितलंय, अगदी पायरी पायरीने समजावून सांगितलंय. त्याचं आपण आज चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. बरं, आता एक इथे मुख्य डोक्यात ठेवूया. विवेक आणि वैराग्य समर्थांना कसं अपेक्षित होतं? फक्त विवेक का फक्त वैराग्य? तर त्यांना ह्या दोन्हींचा सुंदर समन्वय अपेक्षित होतं. ते का? ते आपल्याला आता बघत जाताना लक्षात येईल. हे बघा, प्रपंच असो, परमार्थ असो, आपल्याला अनेक अनुभव घेत जायचं आहे. अनेक संकट येतात, अनपेक्षित आपल्याला प्रसंग येतात. कधी कधी ह्याही गोष्टी म्हणजे वैराग्य धारण करण्याला कारणीभूत असू शकतात. पण आपली झेप काय, आपली धडपड सदैव काय असते? सामान्य माणसांची. सुखी होण्यासाठी आपण धडपडत असतो, यशस्वी होण्यासाठी धडपडत असतो. पण हे अनुभव घेत घेत जेव्हा आपण विवेक आणि वैराग्याचा एक बॅलन्स आपल्यात, एक समतोल आपल्यात राखत पुढे जातो ना, तेव्हा खऱ्या अर्थी यश मिळतं, असं समर्थांना सांगायचं आहे. त्यामुळे पायरी पायरीने ते किती सुंदर आपल्याला समजावून सांगतायत पहा. विवेक वैराग्य का पाहिजेत हे समजावून सांगतात. ते म्हणतात, महत्भाग्य आतासी आले परी भोगू नाही जाणितले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही श्रीराम. आदळते आफळते, कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते वैराग्य तेणे श्रीराम. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे सांकडी, संसार सांडुनी देशधडी, होय तेणे श्रीराम. हे बघा, आता मी मगाशी सांगितलं तसं प्रपंचात अनेक अनुभव घेताना कधी कधी इतकं सतत आपल्याला अपयश येणं, दुःख येणं, कष्ट येणं, कशात मार्ग न दिसणं, असं झालं की माणसाला काय वाटतं, आपण देशांतरात जावं, म्हणजे सगळं सोडून पळून जावं असं खूपदा वाटतं. पण हे विवेक वैराग्य संपन्न वागणं नाही आहे. तरी काय होतं, संसार सांडून देशांतरी जाणं म्हणजे विवेक वैराग्याचा अभाव आहे, असं इथे समर्थ फार सुंदर सांगतात. संसार तापाने प्रपंचाला कंटाळून देशांतराला जाणं म्हणजे समर्थांना इथे सुचवायचंय की ते अविवेकी, अवैराग्य संपन्न वागणं आहे. मग आता पुन्हा काय म्हणतात समर्थ, विवेक आणि वैराग्य का आपण अंगीकारलं पाहिजे? त्याच्यासाठी 5व्या आणि 6व्या ओळीत किती सुंदर सांगितलंय बघा. विवेक वीण वैराग्य केले तरी अविवेक अनर्थी घातले, अवघे व्यर्थेची गेले दोहीकडे श्रीराम. ना प्रपंच न परमार्थ, अवघे जेणीची झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा केला श्रीराम. म्हणजे काय, प्रपंचात अडचणी आल्या म्हणून तिथून पळून जाणं, परमार्थात सुद्धा काय सोपं आहे? काहीही सोपं नाही आहे. तिथे तर खूपच परीक्षांना सामोरं जावं लागतं. इथे एकट्याची वाटचाल असते ती. प्रपंच असो, परमार्थ असो, ह्या दोन्हींचा समन्वय आपण जर साधत गेलो नाही तर हे सगळं सोडून निघून जा असं कुठलेही संत सांगत नाहीत. प्रपंच सोडून निघून जा असं एकही संतांनी आजवर सांगितलेलं नाहीये. पण प्रपंचात राहून प्रपंचाची आसक्ती टाका म्हणतात. हे खरं वैराग्य आहे. मनातला प्रपंच टाकणं, हे जमणं आणि त्याच्यासाठी तसं आचरणशील असणं म्हणजे खरं विवेक वैराग्य संपन्न होणं असं आहे. त्यामुळं तुम्ही हे टाकून देशांतराला पळून जाणं म्हणजे पळपुटेपणा झाला तो. तिथे राहून
मनातला प्रपंच बाहेर काढता आला पाहिजे आणि खऱ्या अर्थी आपल्याला देहवासनेकडे वैराग्य दृष्टीकडनं म्हणजे भोग वासनेकडे वैराग्य दृष्टीतनं आता मला बास थांबायला शिकलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगू का, इथे समर्थांना काय सांगायचं आहे, विवेक म्हणजे काय अगदी बोलीभाषेत सांगते, चॉईस. ती आपल्याला चॉईस दाखवते, निवड करण्याची संधी देते. म्हणजे दोन मार्ग आहेत, एक चांगला आहे एक वाईट आहे, कुठल्या मार्गाने जावं आणि ह्या मार्गाने गेल्याने मला काय मिळणार आहे ह्याची समज दाखवणारं म्हणजे विवेक आहे. आणि वैराग्य म्हणजे ह्या मार्गाने कुठवर मी जावं आणि काय मिळवल्यावर कुठं थांबावं ह्याची जी समज आहे ते वैराग्य दाखवतो बघा. आणि ज्ञानाच्या नुसत्या गप्पा खूप जण मारतात, पुष्कळ जण मारतात. आणि संतांच्या गप्पा ह्या कशा असतात सांगा, त्या अनुभवून आलेले ते शब्द असतात. त्यामुळे शब्द कसे असतात, भरीव असतात. नुसत्या ज्ञानाचा गप्पा मारणं म्हणजे काय, तिथे विवेक आणि वैराग्याचा अभाव असणं असं आहे. कसं होतं, नुसतं असं बाष्कळ बडबड पोपटपंची केल्यावर तुरुंगात अडकलेला मनुष्य पराक्रमाच्या जसा गप्पा मारतो, त्या अर्थी ज्ञानाला वैराग्याची पार्श्वभूमी नसली तर ती अशी व्यर्थ बडबड होती. ते फारच स्पष्ट समर्थाने सांगितलेले बघा. का व्यर्थेची ज्ञान बडबडीला, परी वैराग्य योग नाही घडला, जैसा कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे श्रीराम. बर, ज्ञानाला वैराग्याची साथ का हवी हेही पुढं खूप सुंदर सांगितलंय. एक खूप सुंदर खूबी आहे समर्थांच्या प्रत्येक सांगण्यात, ते प्रश्न आणि तिथे उत्तर त्यांचं तयार असतं आणि कसं जावं पायरी पायरीने त्या ध्येयापर्यंत कसं पोचावं, कारण त्यांनी स्वतः ते अनुसरलंय, ते अनुभवलंय, मगच त्यांनी ते बोललेलं आहे. त्यामुळे हे अतिशय सत्य वाक्य आहेत. त्यामुळे ते म्हणतात का ज्ञानाला वैराग्याची धार का पाहिजे किंवा साथ का हवी, तर वैराग्याचा पाया जर नसला त्या ज्ञानाला तर त्यांनी काय होतं, खोटा अहंकार येतो बघा. देवाला काय आवडत नाही, कुठला गुण आवडत नाही, तर मीपणा आणि अहंकार देवाला आवडत नाही. आणि जर अहंकार अंगी वाढायला लागला तर आपण देवापासून लांब जायला लागतो. त्यामुळे ते म्हणतात, वैराग्य वीण ज्ञान ते व्यर्थेची स्वाभिमान, लोभ दंडे गोळ असून कासा वीस केला श्रीराम. मग आता काय अपेक्षित आहे समर्थांना, दोन्हींचा परफेक्ट बॅलन्स, समन्वय असला पाहिजे. का असला पाहिजे त्याचंही कारण ते फार सुंदर सांगतात. विवेक वाचून वैराग्य आणि वैराग्य वाचून विवेक असेल तर दुःख वाढतं. त्यामुळे ते म्हणतात, हे एक विण एक तेणे उगाच वाढे शोक, आता वैराग्य आणि विवेक योग ऐका श्रीराम. तिथं एक परफेक्ट ब्लेंडिंग हवं, योग शब्द वापरलाय, विवेक आणि वैराग्याचं परफेक्ट ब्लेंडिंग हवं, परफेक्ट तिथं समन्वय हवा असं म्हणून सांगतात. असा योग असलेला का गरजेचं आहे, असं योग असणं, विवेक आणि वैराग्याचं परफेक्ट बॅलन्स आपल्यात असणं का गरजेचं आहे, तर विवेकासहित वैराग्य आपल्यात जर आपण अंगीकारलं, ते वाढवलं, म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, ते वाढवावंच लागतं. म्हणून तर साधन आहे, म्हणून तर ते शिकवण्यासाठी सद्गुरू आहेत, म्हणून तर संत आहेत, ऋषी आहेत, मंत आहेत. त्यांनी ते अनुसरलं, अनुभवलं, मगच बोललं गेलं त्यांच्या मुखातून ते. त्यामुळे विवेकासहित वैराग्य असल्यावर काय काय घडतं, आपला मीपणा सुटतो, प्रपंचाची आसक्ती सुटत जाते. मनुष्य कसा होतो, अंतर्बाह्य, आतून बाहेरून मोकळा होतो. हा शब्द वापरलाय. मोकळा होणं म्हणजे काय, स्फटिकासारखं स्वच्छ होणं, निष्कल्मश, कोमल, मलरहित होणं, बंधनरहित होतो माणूस. म्हणजे त्याचं कशाचं बंधन राहत नाही, कर्तव्य कर्मापुरता प्रपंच राहतो आणि आतमध्ये त्याचं एक लक्ष आत्मारामाकडे असतं, हे विसरता कामा नाही. आणि असं जेव्हा घडतं, जेव्हा तिथे एक परफेक्ट बॅलन्स येतो, त्या माणसाला इथे समर्थांनी काय संबोधलाय बघा, तो तेव्हा खरा निसंग योगी होतो. किती सुंदर सांगितलंय बघा. विवेके अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी. काय शब्द आहे, निसंग योगी श्रीराम. जैसे मुखे ज्ञान बोले, तैसीच सर्वे क्रिया चाले, दीक्षा दाखवून चकित झाले, सुचिस्मंत श्रीराम. बघा, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, ह्या अर्थीच इथे सांगितलंय. म्हणजे तिथे एकतानता आहे, त्याच्या बोलण्यात, त्याच्या विचारात, त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या आचरणात एकतानता आहे. त्यामुळे तो कसा होतो,
निस्संग व्हायला लागतो, निर्विकार व्हायला लागतो, निष्कपट व्हायला लागतो आणि त्याचं मन दैवत्वाने भरून जाते. विवेक वैराग्य संपन्न निसंग योगी आपल्याला जर व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर आपल्यातली त्रैलोक्याची आसक्ती नाहीशी झाली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? हे बघा, प्रयत्नांना, साधनाला कंटाळून चालणार नाही. एकदा सद्गुरू चरणांना घट्ट धरायचं, एक श्रद्धास्थान पक्क करायचं आणि त्यांच्या त्या सांगण्याप्रमाणे आचरण करत राहणं हे मस्ट अँड शुड आहे. म्हणजे केलंच पाहिजे, साधनेला पर्याय नाही. आणि शुद्ध आचरण सदैव आपलं होतं आहे का नाही हे सदैव आपण ध्यानात ठेवायचं. एक सोपा उपाय बघा, आपण आपल्या प्रत्येक क्रियेत त्या भगवंताला साक्षी म्हणून करायचं. भगवंता, मी प्रत्येक जे कार्य करतेय ते तू पाहतोयस. त्यामुळे आपल्याला नकळत एक जाण असते की नाही, माझं हे कृत्य मी भगवंताला अर्पण करून करतेय, त्यामुळे ते द बेस्ट झालं पाहिजे, कारण मी माझ्या परमेश्वरासाठी, माझ्या सद्गुरू माऊलींसाठी हे कार्य करतेय. ही आपल्याला तिथे जाण असली पाहिजे. म्हणून ते का म्हणतात, हे सगळं विवेक वैराग्य संपन्न निसंग योगी कसे असतात, तसं होण्यासाठी काय करावं लागतं? असतानाही त्रैलोक्याची स्थिती मांडली वैराग्याची, येत्न विवेक धारणेची सीमा नाही श्रीराम. ते सीमाच नाही, इतके प्रयत्न असतात. कुठलाही सामान्य माणूस संतपदापर्यंत कसा पोहोचतो? प्रत्येक संतांचं आयुष्य पहा, त्यांचं चरित्र वाचून पहा. अथक प्रयत्न आहे आणि न कंटाळता केलेली साधना आहे. ही वाट काट्याकुट्यांची आहे, ती सरळ नाही आहे, खूप अवघड आहे. कुठल्याही गोष्टीला टिकून राहून एक यशाचं शिखर गाठणं आणि मिळालेलं यश त्याला अहंकाराची झालर न लागू देणं आणि सदैव आत्मचिंतनात राहणं हे खूप मोठं चॅलेंज आहे साधकाच्या आयुष्यात. त्यामुळे प्रयत्न करत राहणं अति आवश्यक आहे, असं इथे समर्थांनी सांगितलंय बघा. असा जेव्हा माणूस निसंग योगी होतो, प्रयत्नाने, श्रद्धेने, तळमळीने, गुरुबोधाप्रमाणे वागून विवेक वैराग्य संपन्न होतो, निसंग योग्य होतो. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं आचरण कसं असतं तेही कसं सांगितलंय त्यांनी, फार सुंदर सांगितलंय. अशी व्यक्ती हरिकीर्तन जे तालबद्ध संगीत प्रधान आहे अशा तर रममाण झालेली असते. त्याची भक्ती कशी असते? ती प्रेमरसाने भरलेली असते. त्याचं आचरण कसं असतं? शुद्ध असतं, कोमल असतं, निष्कपट असतं. तिथे काहीही कपट नसतं, वागण्यात काहीही अंतर्बाह्य वेगळेपणा नसतो, सगळ्यात एकतानता असते. म्हणून त्याची वाणी, वागणे याचा त्यामुळे खूप परिणाम व्हायला लागतो, तेही त्यांनी सांगितलंय बघा. संगीत रसाळ हरिकीर्तन ताळबद्ध दानमान प्रेमळ आवडीने भजन अंतरापासून श्रीराम. असं निसंग योगी असतो. तात्काळची सन्मार्ग लागे ऐसा अंतरी विवेक जागे वग तृप्त करिता न भंगे साहित्य प्रत्ययाचे श्रीराम. तसे बोलणे कसं असतं? असा निसंग योगी तो जेव्हा झाला अथक प्रयत्नाने की, तर त्याचं बोलणं ऐकत राहावं असं असतं आणि तात्काळ लोकांना भुरळ पडून ते सन्मार्गाला लागतात, सन्मार्गाला लावण्यास भाग पाडतं, असं त्याचं सुंदर अनुभव सिद्ध आणि परमेश्वरी कृपेचं ते बोलणं असतं. लोक त्याला अनुसरायला पाहतात, म्हणजे त्याचे फॉलोअर्स वाढतात आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि हेच मुळी ईश्वर कृपेची एक खूण आहे किंवा लक्षण आहे, असंही समर्थांनी इथे सांगितलंय. विवेक वैराग्य ते ऐसे नुसते वैराग्य हिंकाड पिसे शब्द ज्ञान एळलीसे आपणची वाटे श्रीराम. नुसतं व्यर्थ बडबड म्हणजे हिंकाड पिसे असा शब्द वापरलाय. त्यामुळे विवेक वैराग्य अंगे बांधण्यास काय करावं? तर स्वानुभवाचा तिथे ब्रह्मज्ञान असावा. हे बघा, आचरण केल्याशिवाय गुरुचरण दिसत नाहीत, हे अतिशय सत्य आहे. त्यामुळे सगळ्यांना आपण सगळ्याचं वाचन करायचं, मनन चिंतन करायचं, आपल्याला जो सोचतो तो एक मार्ग पक्का धरायचा आणि आपला अनुभव आपण घेत जाणं आवश्यक आहे. म्हणून स्वानुभवाचा ब्रह्मज्ञान आवश्यक आहे. स्नान संध्यादी असावे असं सांगितलं. म्हणजे आपण जिथे असतो त्या धर्माच्या चौकटीत आपल्याला वागणं आवश्यक आहे. म्हणजे आपलं एक शिस्तबद्ध रुटीन आवश्यक आहे, असं इथे समर्थांनी सांगितलंय. भगवंताचे तिथे भजन असावे, निरासक्त वैराग्य वृत्ती असावी आणि पुण्य
सत्य मार्गाने सतत चालत राहावं, की म्हणजे सत्याला चिकटून आपलं वागणं असावं, गुरुबोधापरी आचरण आपलं असावं असं सांगतात. शेवटी समर्थ म्हणतात, ज्याच्या अंगी विवेक वैराग्याचं सुंदर समन्वय असतं तोच खरा पुरुष होय, आणि याचा संगम होणे हेच आपल्या जीवनातलं अतिशय भाग्य आहे. आणि हे जे हा जो भाग्याचा क्षण आहे त्याची किंमत खरे साधूच जाणतात. म्हणून शेवटी समर्थ म्हणतात, म्हणून विवेक आणि वैराग्य त्यांची जाणीजे महद भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणती श्रीराम. हे पहा, आता समर्थांनी आपल्याला विवेक वैराग्य म्हणजे काय पासून ते अंगी बांधल्यावर काय होतं आणि त्या अंगी मांडण्यासाठी काय करावं इतकं व्यवस्थित सांगितलं. त्यामुळे आता प्रयत्न करणं आपल्या हातीच आहे, कारण अनुभवल्याशिवाय आपल्याला त्याचं इम्पॉर्टन्स कळत नाही. त्यामुळे नक्की आपण विवेक आणि वैराग्य आपल्या अंगी मांडण्याचा प्रयत्न करू. मी नक्की सांगते, ही एक दिवसाची क्रिया नाही आहे, याला अथक प्रयत्न लागतात, तळमळ लागती, जिद्द लागती आणि सातत्याची साधना तिथे अतिशय गरजेची आहे. त्यामुळे आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. त्यामुळे आपण प्रयत्न करू, त्यांच्या बोधापरी आचरण करण्याचा प्रयत्न करून खरं निस्संग योगी बनण्याचा आपण आनंद घेऊया. तुम्हाला हे चिंतन मनन आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज इथेच थांबते, पुनश्च नवीन विषयासह तुमच्या भेटीस येते. जय जय रघुवीर समर्थ.